महायुतीत लोकसभेच्या 2 जागांवरून तिढा कायम आहे। ठाणे आणि नाशिक लोकसभा जागेवरून अजूनही रस्सीखेच सुरू आहे। ठाण्याच्या जागेसाठी भाजप आग्रही आहे, तर नाशिकच्या जागेवरून तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळते। ठाणे नाशिक सोडून महायुतीचं संभाव्य जागा वाटप माझाच्या हाती आलंय। महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेला 13 जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 5 जागा मिळणार असल्याची माहिती आहे, तर रत्नागिरीची ही जागा भाजपकडे जाणार असल्याची माहिती आहे। दरम्यान शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या वाट्याला किती आणि कोणत्या जागा येण्याची शक्यता आहे पाहूयात। सूत्रांच्या माहितीनुसार नेमकी कोणती जागा कोणत्या पक्षाला जाऊ शकते, तर शिंदेंच्या शिवसेनेला या जागा मिळण्याची शक्यता आहे। कल्याण, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर, मावळ, रामटेक, कोल्हापूर, हातकणंगले, बुलढाणा, शिर्डी, हिंगोली, यवतमाळ, वाशिम या जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळू शकतात। तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला कुठल्या जागा मिळतील, तर बारामती, शिरूर, रायगड आणि परभणीतली जागा जिकडे महादेव जानकर लढू शकतात अशी शक्यता सध्या तरी समोर येते, तेव्हा राष्ट्रवादीला या 4 जागा मिळण्याची शक्यता आहे। 28 मार्चला अजित पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। महायुतीत राष्ट्रवादी 5 पेक्षा अधिक जागा लढवण्यावर ठाम असल्याची माहिती मिळते। निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील एकही जागा राष्ट्रवादीकडे नाहीये। काही जागांवर अजूनही चर्चा सुरूच असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।